श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आपण काल गुरुवार स्वामींची नित्यसेवेमध्ये 1 ते 3 अध्यायाचे पठण केले होते. तर आज आपण अध्याय 4 ते 6चे पठण करणार आहोत. चला तर मग अध्याय 4 सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाचे अंती अक्कलकोटे आली यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संतानी. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारते फसले ऐसे आले कित्येक. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी ज्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंद कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते वसे तसे. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची घरी पातली समर्थाची स्वारी. ते हे दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. ते या तिन्ही मूर्ती बेसुरे भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेचू जन असंख्यात पातले ते क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजेती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहाची मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्याशापुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असले. जे पातले खरू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 4 अध्याय गोडा. श्री स्वामीराज पर्णमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. बहुकानन वैष्णुनारा अज्ञानात मच्छदेका भास्करा. पूर्ण साक्षी परतपरा भक्ता खरा सदै तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या उसरी मल्हावरा राज्याधिकारी. एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाणानी सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर. तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामी सई. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपालगी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जय केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणे नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसार दाणे याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती. ऐसे करिता सर्वदा ऐशान काही न झाले.
केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळापाप्रती. त्याच लागी विनंती करीत बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्वशा चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवेत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. माग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजवून न्यावो पळवून येतिसे. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी, मेहनत घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धमानी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली, मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यानी. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासी विचारते कोण जाते स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतयाचे नाव, नृपकार्याची धोरणी हावं आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोधाला, यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणे, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वरे यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातापायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अघिटीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा भक्त परिसो. 6 अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 6 अध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.